चला, आजचे तर पूर्ण कामं झालेत आपले. आता टाईम आहे क्रेटिनचा. क्रेटिन घेऊन घेतोय. पायनॅपल फ्लेवर बेस्ट आहेत. मी रेग्युलरली 5 ग्राम क्रेटिन कन्झ्युम करतोय. तुम्ही 3 पासून चालू करू शकता. आता जो टाईम होऊन राहिला तो आहेत 3 आणि माझे आजचे सर्व काम तर झाले आहेत, पण एक प्रॉब्लेम झाले आहेत. मी सकाळपासून कामच करून राहिलो, सर्व माझे काम कंप्लीट झाले. आता जस्ट मी हा स्टँड पकडला. मी म्हटलं थोडं व्हिडिओ वगैरे बनवतो, व्लॉग शूट करतो, आणि जस्ट याला ओपन केला तर एक कांड झाला माझ्यासोबत. करा, हा तुटूनच गेला इथून. हा बघा, इथे जो कॉर्ड लागतो, एक पॉईंट लागतो, तो पण दाखवतो मी तुम्हाला. हा तो पॉईंट आहेत जो इथे कनेक्ट होतो या साईडला, आणि हा इथनं नक तुटूनच गेला पूर्ण. हा जो पॉईंट आहे बघा, दिसू शकते तुम्हाला, तुटूनच गेला यामध्ये. आज लेगचा वर्कआउट होता तर मला शूट पण करायचं होतं लेगचा वर्कआउट, पण आता हा तर पूर्ण कामातूनच गेला आहे. तर याला बघतो जुगाड वगैरे करतो, पण असं वाटत नाही की जुगाड होईल, कारण हा डायरेक्ट तिथनं तुटून पण गेला आहे. आणि इथे जो पॉईंट राहतो, जो कनेक्शन राहतो याचा, तो इथून तुटून गेला आहे. आणि मी आजपासून एक बुक वाचणं चालू केलेली आहेत, कर्मा अँड रिकार्नेशन. बघू शकतो याच्यामध्ये पुनर्जन्म आणि कर्म काय होतं त्याबद्दल फुल डेप्थ इन्फॉर्मेशन आहे. आता मी याला चालू केलं आहे. मला 2 टॅटू पण बनवायचे आहेत माझ्या बॉडीमध्ये. एक इथे राहील आणि एक आर्म्सवर राहणार आहे या साईडला. तर विचार करताय ज्या वेळेस ही बुक खतम होईल वाचून, त्याच्यानंतर मी 2 टॅटू काढेल. आणि सोबतच मी तुम्हाला सांगितलं आहे की मी कोणकोणते प्रोडक्ट यूज करतो. जसं आहे रसायनमचा मल्टीविटॅमिन्स आणि अश्वगंधा KSM 66, आणि थर्ड आहेत मसल ब्लेसचं फिश ऑइल, आणि सोबत मी क्रेटिन यूज करतो. आता मी जे पण सप्लिमेंट कन्झ्युम करतो तो यासाठी करतो. सर्वात आधी अश्वगंधा KSM 66 याचा जो फायदा आहे तो स्लीप सायकल चांगला करतो, ग्रोथ हार्मोन्स वाढवतो, स्ट्रेस लेवल कमी करतो, एन्झायटी लेवल पण कमी करतो, आणि मसल रिकव्हरीला पण चांगला हेल्प करतो. त्यासाठी मी अश्वगंधा KSM 66 यूज करतो. आणि मल्टीविटॅमिन्स, माझा डेली लाईफमध्ये मल्टीविटॅमिन्स मिनरल्स पूर्ण होत नाही, त्यासाठी मी ते पण टॅबलेट मी कन्झ्युम करतो. डेली एकच टॅबलेट घेतो आहे. आणि जर तुम्हाला पण तुमचं मसल रिकव्हरी किंवा लाईफ सायकल जर चांगली करायची असेल, स्ट्रेस हार्मोन्स जर रिलीफ करायचं असेल, कमी करायचं असेल, नंतर जर मसल रिकव्हरी जर चांगली करायची असेल, तर तुम्ही पण ते सप्लिमेंट कन्झ्युम करू शकता. त्यासाठी रसायनम.in वर जा, लॉग इन करा आणि प्रोडक्ट्स बाय करा. इझी आहेत आणि सर्व विगन प्रोडक्ट आहेत, प्लांट बेस्ड प्रोडक्ट आहेत, तर आरामात तुम्ही कन्झ्युम करू शकता. तसं तर काल ऑफिसला सुट्टी होती, सॅटर्डे होतं, तर मी जास्तीत जास्त बॉडीला रेस्ट दिला. आणि आज मला प्रोग्रामला पण जायचं आहे. तिथे जर होऊ शकेल तर मी दाखवेल, अदरवाईज नाही दाखवेल. आणि आता तर जस्ट इथे एडिटिंग चालू करतो. कालचा जो ब्लॉग मी शूट केलेला होता त्याला पण करायचं आहे. आणखी 1-2 वस्तू आहेत जे माझं कोडिंग रिलेटेड आहेत. 1-2 कोडिंग शिकायचे आहेत, ते पण मी कंटिन्यू करून घेतो आहे. जनरली जे माझे ब्लॉग्स असतात ते सॅटर्डे आणि संडेलाच असतो, कारण की मला 2च दिवस मिळतो चांगल्याने ब्लॉग्स बनवण्यासाठी. अदरवाईज माझं ऑफिस राहतो, तर सकाळी जाणं रात्री येणं होतं, तर मला ब्लॉग्स तेव्हा बनवता नाही येत. थोडा हॅक्टिक शेड्यूल राहतो, त्यामुळे ते तेव्हा तर नाहीच बनवू शकत. आणि हो, जर तुम्ही यूट्यूबवर असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि इन्स्टाला नक्की फॉलो करून या, वेदांत खांबाडकर. इन्स्टा आणि यूट्यूबमध्ये दोन्हीकडे पण सेमच नाव आहे, तर फॉलो नक्की करा. इतक्यात तर मी माझी फिजिक रिव्हील नाही केली आहेत की आता बॉडीची काय कंडिशन आहे, तर मी लवकरच ती पण तुम्हाला शो करेल की
आधी लेग्सची कंडिशन आणि आताची लेगची कंडिशन. मोस्टली मी या प्रेपमध्ये जो पण आता येणाऱ्या प्रेप आहेत, आता चालू झालेला आहे माझा बल्क स्टेज, लेन बल्क चालू केलेला आहे, त्यामध्ये मी फोकस करत आहे लेग्सला. बिकॉज अप्पर बॉडी तर ओके आहे, डिसेंट आहे, बट लोअर बॉडी कुठे ना कुठे डल आहे. आता साईज इम्प्रूव्ह झालेला आहे आधीपेक्षा, पण अप्पर बॉडीच्या मानाने मला लोअर बॉडीला आणखी चांगलं ट्रेन करायचं आहे. तर तो एक माझा प्लस पॉईंट आहे. तर मी इथेच ब्लॉगला एंड करत आहे. समोर येणारा जो पण ब्लॉग असेल त्यामध्ये मी ट्राय करेल की माझं फिजिक्सचं अपडेट तुम्हाला द्यावं. तर जर नवीन असाल तर फॉलो नक्की यूट्यूबला.